नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे डायनॅमिक ड्युओ। आज आपण बनवणार आहोत मसालेदार आवळ्याचे लोणचं। हे लोणचं चविष्ट तर आहेच, पण आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। आवळा हा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि अनेक औषधी गुणधर्म असलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याचं बी अशा प्रकारे बाजूला काढून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी आवळ्याच्या पातळ अशा फोडी करून घेते आहे। आपण आपल्या आवडीनुसार जाड पातळ अशा फोडी ठेवू शकता। इथे आपल्या सगळ्या आवळ्यांच्या पातळ अशा फोडी करून झालेल्या आहेत। आता पुढे वळूया। इथे मी 4-5 मोठ्या मिरच्याही घेतलेल्या आहेत। त्यांचे मधून 2 भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यांना मधून एक कट द्यायचा आहे अशा प्रकारे। तुम्ही इथे मिरच्या स्किप देखील करू शकता। मला थोडं स्पायसी असं लोणचं आवडतं, सो मी इथे मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना कट लावून घ्यायचा आहे। आता आपण मसाले बघूया। आपण इथे काय काय वापरणार आहोत। लवंग, मेथी दाणे, काळी मिरी, जिरे, राई आणि धणे। हे मसाले आता आपल्याला पॅनमध्ये चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत। मसाले रोस्ट करताना गॅसची फ्लेम मीडियमवर असेल याच्याकडे लक्ष द्या। जास्त हाय फ्लेमवर आपल्याला त्यांना भाजायचं नाही आहेत। मसाले आपले भाजून झालेले आहेत। थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत। इथे आपले मसाले थंड झालेले आहेत। आता ह्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता ह्या मसाल्यांची आपल्याला पावडर बनवायची आहे। इथे मी एकदम बारीक पावडर ही नाही बनवली, थोडं भरड असंच ठेवलेलं आहे। आता एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये 5-6 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे आवळ्याचे काप केलेले ते टाकायचे आहेत आणि ह्यावेळी गॅस मीडियम फ्लेमवरच असू द्या। आपल्याला खूप वेळ यांना शिजवायचं नाही आहे। 3 ते 4 मिनटं फक्त मीडियम फ्लेमवर याला परतवून घ्यायचं आहे। थोडंसं आवळ्यांमधले कच्चेपणा निघून जाईपर्यंत यांना परतून घ्यायचं आहे। आता आपले आवळे चांगले इथे परतून झालेले आहेत। आता आपण इथे मसाले टाकायला घेऊया। हे जे आपण मसाला बनवला होता तो आवळ्यांमध्ये टाकून घेऊया। आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया हे सगळं।
आता ह्यावेळी मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, कारण ते आपल्याला पूर्ण शिजूनही नाही द्यायचं आहे. मसाले चांगले मिक्स करून घ्या. आता इथे आपण आपले बाकीचे मसालेही ॲड करून घेऊया. 1 चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, आणि मीठही घालून घेऊया. मी इथे कमी मीठ ह्यासाठी टाकलेलं आहे, कारण जेव्हा मी बरणीमध्ये लोणचं स्टोअर करेन तेव्हा मी उरलेलं मीठ 1 चमचाभर, मोठा चमचाभर मीठ तेव्हा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणून मी आता इथे थोडंसं कमीच मीठ टाकलेलं आहे मिक्स करताना. चांगलं मिक्स करून घ्या. हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे लोणचं थंड करून घेऊया. इथे एका बोलमध्ये आपण हे सगळं मिक्सचर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण ज्या मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या देखील याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता इथे मी वरून गरम असं तेल याच्यावर सोडणार आहे. चांगलं कडकडलेलं गरम तेल. तुम्ही इथे मस्टर्ड ऑइल देखील यूज करू शकता, पण मी आपलं नॉर्मल ऑइल इथे वापरलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्या आणि थंड व्हायला ठेवून द्या. हे लोणचं थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करा, आणि स्टोअर करताना त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. मसालेदार असं आवळ्याचं लोणचं इथे आपलं रेडी आहे. नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.